दिवस मस्त फुलपाखरासारखा आनंदी गेला होता. निवडायची पडलेली भाजी, जेवण, भांडी, नकोशी वाटणारी कपडे आणि 10 दिवसाची पडलेली साय तुपामध्ये कन्व्हर्ट झाली होती. इकडे तर शाळेतून मित्रांचे 2 आयडी आणले म्हणून घाबरलेला माझा मुलगा, त्याला तर चक्क रसगुल्ले खायला मिळाले. कारणच तसं होतं. 4 दिवसापूर्वी अवघड वाटणारं चित्र आज अगदी अपेक्षेपेक्षाही खूप छान कंप्लीट झालं होतं. मला ना माझ्या भावाच्या मुलाच्या बड्डेला त्याच्या मुलाचं छानसं असं पेंटिंग कंप्लीट करून पाहिजे, पण ते साध्या पेपरवर नाही, एका कॅनव्हासवर कर, अशीच पुढच्या ताईंची मागणी होती. खरं सांगू का, कॉलेजमध्ये फक्त पेपरवरती मी पोर्ट्रेट पेंटिंग केलं होतं. कॅनव्हासवर करायची ही पहिलीच वेळ होती आणि जेव्हा जेव्हा ऑर्डर येते आणि मी इमेज बघते तेव्हा पहिल्या वेळेस हीच भावना येते की जमेल का मला या मुलाच्या चेहऱ्यावरचं निरागस हसू, डोळ्यातला क्यूटनेस आणि ती सौम्य त्वचा आपल्याला कॅनव्हासवरती उतरवता येईल का? कारण रिअल इमेजमध्ये इतक्या साऱ्या शेड्स कधीच दिसून येत नाही. आणि लग्नाच्या 10 वर्षानंतर चक्क मी चित्राच्या ऑर्डर चालू केलेल्या आहेत. त्यामुळे सुरुवातीला नेहमी आत्मविश्वास थोडा ढासळलेला असतो, पण चित्र पूर्ण झाल्यावर ते अपेक्षेपेक्षा छान झालेलं दिसलं की मनाला एकदम शांतता मिळते. त्यामुळे घरात पडलेला सगळा पसारा असा छू होऊन जातो. मुलगा मात्र माझा विचार करतोय, आज आईने कोणत्या आनंदामध्ये रसगुल्ले खायला घातलेत.